सर्व सोनं इथं ठेवलेलं. म्हणून त्याने त्याच्या नगरीतले सर्व चोर पकडले, सर्वांना जेलमध्ये ठेवून दिलं. ही गोष्ट थोड्या वेळात त्या चोराला समजली की आपल्या गुरूंनी सांगितलेलं आहे, आपण जर काही चूक केली असेल तर त्याची शिक्षा दुसऱ्याला भोगता कामा नये. म्हणून जेव्हाही त्याला आठवलं तो स्वतः राजाजवळ गेला आणि राजाला घडलेली हकीकत सांगितली. सगळ्या चोरांना सोडवण्यात आलं आणि राजा त्या चोराकडे बघू लागला. अरे तू चोर आहे, तुला हे उपदेश कोणी दिले? तो चोर सांगू लागला, हे माझ्या गुरूंनी दिलेले उपदेश. घडलेला सर्व प्रसंग चोर आपल्या त्या राजाला सांगू लागला. राजा बोलू लागला, तुझा गुरु एवढा हुशार आहे की आजपर्यंत गुरूंनी दिलेले उपदेश प्रत्येक जण ऐकत असतो, पण त्या उपदेशांचं पालन करणारा पहिला मला तू शिष्य दे. म्हणून आजपासून तू माझा गुरु. त्या राजा